नमस्कार मित्रांनो, सॅम इन्फोटेकमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ITI ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज निश्चिती कशी करायची हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चला तर मग पहिली स्टेप काय आहे ते बघूया. होम पेज आणि नवीन नोंदणी. सगळ्यात आधी तुम्हाला admission.dvt.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. इथे तुम्हाला प्रवेशाच्या महत्त्वाच्या सूचना आणि ITIची यादी डाउनलोड करण्याची सोय मिळेल. आणि हो, इथे जे विभागीय हेल्पलाईन नंबर दिलेत ना, ते नक्की नोंदवून ठेवा बरं का. फॉर्म भरताना काही अडचण आली तर हेच नंबर तुमच्या कामी येणार आहेत. आता नवीन विद्यार्थ्यांनी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक करून स्वतःला कॅन्डिडेट म्हणून कन्फर्म करायचं आहे. इथे एक मस्त सोय आहे. जर तुम्ही यापूर्वी कधी ITIसाठी अर्ज केला असेल ना, तर जुना रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमची आधीची माहिती शोधता येते. माहिती सापडली की फक्त येस यूज धिस डेटावर क्लिक करा, म्हणजे तुमचा फॉर्म पुन्हा नव्याने भरण्याचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचेल. पण जर तुमची जुनी नोंद नसेल तर काळजी करू नका. आपण प्रोसीड टू रजिस्टरवरून एकदम नवीन फॉर्म भरू शकतो. इथे एक गोष्ट मात्र अगदी काळजीपूर्वक करा. तुमचं नाव आणि जन्मतारीख अगदी आधार कार्डवर जशी आहे तशीच टाका. नावात थोडी जरी चूक झाली तरी पुढे ॲडमिशनला अडचण होऊ शकते. त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरीफाय करा, एक सुरक्षित पासवर्ड सेट करा आणि मग तुमचा नवा रजिस्ट्रेशन नंबर तयार होईल. दुसरा टप्पा आहे वैयक्तिक आणि पत्ता माहिती भरणे. रजिस्ट्रेशन नंबर मिळाला की पुढची प्रोसेस काय करायची ते पाहूया. आता तुम्हाला डॅशबोर्डवर लॉग इन करायचं आहे आणि प्रोसीड टू फिल प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे. इथे तुमचा आधार क्रमांक, अपार ID, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आणि तुमचा रक्तगट अगदी अचूक भरायचा आहे. तुमचा व्हॉट्सॲप नंबर देऊन त्यावर आलेला OTP तपासायला विसरू नका आणि मगच सेव्हवर क्लिक करून पुढे जा. यानंतर येतो तुमचा पत्ता. तुमचं राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव व्यवस्थित निवडा. आणि जर तुमचा आत्ताचा पत्ता आणि कायमस्वरूपी पत्ता एकच असेल ना, तर फक्त येस सेम या छोट्याशा बटनावर क्लिक करा. तुमचं काम एका सेकंदात होऊन जाईल. आता वळूया तिसऱ्या टप्प्याकडे. तो म्हणजे पालक आणि प्रवर्ग माहिती म्हणजेच कॅटेगरी डिटेल्स. जर विद्यार्थी अनाथ असेल तर तशी नोंद आणि अनाथालयाचा पत्ता देण्याची सुविधा इथे आहे. इतर विद्यार्थ्यांसाठी तुमच्या आई-वडिलांचं नाव, त्यांचा व्यवसाय, वार्षिक उत्पन्न आणि ते कोणत्या राज्यात किंवा जिल्ह्यात राहतात हे ड्रॉपडाऊन मेनूमधून अचूकपणे निवडायचं आहे. याच ठिकाणी आपल्याला राष्ट्रीयत्व इंडियन, अधिवास म्हणजेच डोमिसाईल महाराष्ट्र, तुमचा धर्म, मातृभाषा आणि स्वतःची कास्ट कॅटेगरी निवडायची आहे. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही एखाद्या प्रवर्गाचा लाभ घेत असाल तर तुमच्याकडे नॉन क्रीमी लेअर किंवा जातीचं प्रमाणपत्र यांसारखी आवश्यक डॉक्युमेंट्स तयार असणं एकदम गरजेचं आहे. चौथा टप्पा आहे शैक्षणिक आणि इतर माहिती. मेरिट लिस्टमध्ये नंबर लागण्यासाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये वरचा नंबर हवाय ना, मग हा इतर प्रवर्ग लक्ष देऊन भरा. जर तुमच्याकडे अपंगत्व, संरक्षण दल, क्रीडा प्रमाणपत्र, बोल्स्टर स्कूल किंवा चित्रकला परीक्षा म्हणजेच इंटरमिजिएट ड्रॉइंग पास असल्याचं प्रमाणपत्र असेल तर त्याची नोंद इथे नक्की करा. हे जे जास्तीचे मार्क्स मिळतात ना, ते तुमच्या ॲडमिशनसाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरू शकतात. आता शैक्षणिक माहिती भरताना 10वीचे विषयवार गुण टाकायचे आहेत. यात जर तुमचे कोणतेही टेक्निकल सब्जेक्ट्स म्हणजेच तांत्रिक विषय असतील तर ते नक्की सांगा, कारण त्याचेही अतिरिक्त गुण मिळतात. तसंच 12वीची माहिती आणि यापूर्वी जर तुम्ही एखादं ITI प्रशिक्षण घेतलं असेल तर त्याचीही माहिती इथे प्रामाणिकपणे नमूद करा. आता हा होम डिस्ट्रिक्ट म्हणजेच मूळ जिल्ह्याचा विषय थोडा नीट समजून घ्या. तब्बल 90% जागा या मूळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठीच राखीव असतात आणि उरलेल्या फक्त 10% जागा या बाहेरच्या जिल्ह्यांसाठी असतात. त्यामुळे माहिती भरल्यावर तुमचा आलेला मूळ जिल्हा बरोबर असल्याची एकदा नक्की खात्री करून घ्या. आता आपण आलो आहोत 5व्या आणि सर्वात निर्णायक टप्प्यावर, प्रोफाईल लॉक करणे आणि फी भरणे. आत्तापर्यंत भरलेली सगळी माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित तपासा, डिक्लरेशन स्वीकारा आणि तुमचं प्रोफाईल लॉक करा. कारण जोपर्यंत तुम्ही प्रोफाईल लॉक करत नाही तोपर्यंत तुमचा ॲप्लिकेशन ID तयार होत नाही. हे झाल्यावर ITIची निवड करा, नियम स्वीकारा आणि ऑनलाईन पेमेंट करून तुमची फी भरा. फी भरून झाल्यावर प्रोव्हिजनल फॉर्म मात्र नक्की डाउनलोड करून ठेवा. समजा फायनल कन्फर्मेशनच्या आधी तुम्हाला जाणवलं की काहीतरी माहिती बदलायची आहे, तर काय करायचं? अगदी सोपं आहे. डॅशबोर्डवर जाऊन तुमचं प्रोफाईल अनलॉक करा, मोबाईलवर आलेला OTP टाका, हवी ती माहिती एडिट करा आणि दुरुस्ती झाल्यावर प्रोफाईल पुन्हा लॉक करायला मात्र अजिबात विसरू नका.
आणि आता शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा 6वा टप्पा, अर्ज निश्चिती म्हणजेच ॲप्लिकेशन कन्फर्मेशन आणि कागदपत्रे. इथे बरेच विद्यार्थी चूक करतात, नीट लक्ष द्या. फक्त ऑनलाईन फी भरणे म्हणजे ॲडमिशनचं काम संपलं असं नाही. अर्ज निश्चिती करणे 100% अनिवार्य आहे. यासाठी तुम्हाला तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि प्रोव्हिजनल फॉर्म घेऊन जवळच्या ITIमध्ये प्रत्यक्ष जावं लागेल. तिथून कन्फर्मेशन स्लिप मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. त्या स्लिपशिवाय मेरिट लिस्टचा विचारच करू नका. भविष्यात जर तुमचा मोबाईल नंबर, व्हॉट्सॲप, ईमेल किंवा पासवर्ड बदलला तर काहीही अडचण नाही. तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवरून OTP वापरून ही माहिती कधीही अपडेट करू शकता. म्हणजे प्रवेश प्रक्रियेचे सगळे महत्त्वाचे मेसेजेस तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. आणि जर पासवर्ड विसरलात तर अजिबात टेन्शन घेऊ नका. पोर्टलवरतीच फॉरगॉट पासवर्डची खूप सोपी सोय आहे. रजिस्टर केलेला मोबाईल नंबर वापरून तुम्ही तुमचा नवीन पासवर्ड लगेच सेट करू शकता. ITIमध्ये कन्फर्मेशनला जाताना कोणती कागदपत्रे सोबत असावीत? ऐका. आधार कार्ड, 10वीची मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच LC, डोमिसाईल, जातीचा किंवा नॉन क्रिमिलेअरचा दाखला, फी भरल्याची पावती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रोव्हिजनल फॉर्म. वाटल्यास याची एक यादीच बनवून ठेवा. हे सगळं सोबत असायलाच हवं. मित्रांनो, ITI ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना प्रत्येक माहिती काळजीपूर्वक भरा. अर्ज भरल्यानंतर ॲप्लिकेशन कन्फर्मेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. अशाच ITI ॲडमिशन अपडेट्स, मेरिट लिस्ट, ऑप्शन फॉर्म आणि करिअर गायडन्ससाठी सॅनफी फॉटेक चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.